रमणीय वेळ आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आपल्या कानी पडतो आहे. कोकिळ गोड आवाजात गात आहे. दुरून कानावर सनईचे मधुर सूर ऐकू येत आहेत. थंड वारा वाहत आहे. फुलांचा सुगंध हवेत दरवळत आहे. वातावरण अतिशय पवित्र, मंगल, सुंदर झाले आहे. आपण सद्गुरू उपासना करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोतच, पण जसा काही निसर्गही सद्गुरू उपासनेसाठी सज्ज झाला आहे. ज्याच्याजवळ श्री, ऐश्वर्य, सामर्थ्य, तेज, यश, ज्ञान आणि वैराग्य असे 6 गुण आहेत, त्याला भगवान म्हणतात. या 6ही गुणांनी परिपूर्ण असलेल्या आपल्या सद्गुरूंची उपासना, पूजा आपण ऐश्वर्यातच करूया. श्री सद्गुरू माईंसाठी आपण सुवर्णांचे हिऱ्या माणकांनी मढवलेलं आसन ठेवले आहे. आसनाच्या दोन्ही बाजूंना उंच सुवर्णाच्या 2 समया तेवत आहेत. सुवर्णाच्या तबकात चाफा, मोगरा, जाई, जुई अशी अनेक सुगंधित फुले ठेवली आहेत. सुवर्णाच्या छोट्या वाटीमध्ये चंदन, अष्टगंध उगाळून ठेवलं आहे. उदबत्ती घरात उदबत्त्या पेटत आहेत. धूप लावला आहे. सुवासिक फुले, उदबत्त्या व धूप यांच्या सुवासाने वातावरण अधिकच प्रसन्न झाले आहे. श्री सद्गुरू माईंसाठी गुलाबाचे सुंदर 2 हार गुंफून ठेवले आहेत. श्री सद्गुरूंचे चरणकमल धुण्यासाठी आपण गंगा, यमुना, सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमाचं पाणी गरम करून सुवर्णाच्या कलशात ठेवलं आहे. सद्गुरू माईंसाठी सुवर्णाचे, हिऱ्यांचे आभूषणं बनवून घेतली आहेत. सौ माईंसाठी ओटीची तयारी करून ठेवली आहे. सद्गुरूंना नैवेद्यासाठी त्यांच्या आवडीचे सर्व पदार्थ करून ठेवले आहेत. अशा प्रकारे सद्गुरू उपासनेची, पूजेची पूर्ण तयारी झाली आहे. आणि आता आपण सद्गुरू माईंच्या आगमनाची वाट पाहत शांत निवांत बसूया. मनात आपण सद्गुरूंचा बोध आठवत आहोत. सद्गुरू सांगतात, शरीर साक्षात परमेश्वर आहे. शरीराचा प्रत्येक अवयव दिव्य आहे. शरीर हे भव्य, दिव्य असून ते एक निसर्ग देवतेचे सुंदर काव्य आहे. या शरीरातच गोविंद आहे, आनंद आहे. आनंद म्हणताच शरीरात आनंद असल्याची जाणीव होते. आपल्याला प्रसन्न वाटत आहे. आपण भाव धरूया की आपल्या हृदयामध्ये सुंदर रक्तवर्ण कमळाचं फूल आहे. त्याच्या पाकळ्या हळूहळू उमलत आहेत. त्यावर श्री सद्गुरू माई विराजमान आहेत. खूप आनंद होतो आहे. आपण हृदयातल्या सद्गुरूंना विनवणी करूया. कृपावंत तू, दयावंत तू, कृपावंत तू, दयावंत तू, सद्गुरू राया माझा भगवंत तू, सद्गुरू राया माझा भगवंत तू. अज्ञानी जीव असे मी, उद्धारसी मज ज्ञान देऊनी. अज्ञानी जीव असे मी, उद्धारसी मज ज्ञान देऊनी. जीवाचा शिव होईन मी, कशी उतराई होऊ मी,
कशी उतराई होऊ मी. कृपावंत तू, दयावंत तू, सद्गुरुराया माझा भगवंत तू. तुझेच स्मरण माझे साधन, तुझेच भजन माझे साधन, तुझेच पूजन माझे साधन. सद्गुरुराया तूच माझे जीवन. सद्गुरुराया तूच माझे जीवन. कृपावंत तू, दयावंत तू, सद्गुरुराया माझा भगवंत तू. सद्गुरुराया माझा भगवंत तू. हे सद्गुरुराया, तू कृपावंत आहेस, तू दयावंत आहेस. मी अज्ञानी जीव आहे, तू ज्ञान देऊन सर्वांचा उद्धार कर. भगवंता, तू कृपावंत आहेस, तूच दयावंत आहेस. तुझं स्मरण माझं साधन आहे, तुझं भजन, तुझं पूजन माझं साधन आहे. तूच माझं जीवन आहेस. सद्गुरुराया, तू कृपावंत आहेस, तूच दयावंत आहेस. सद्गुरूंना विनवणी करून झाल्यावर मनातूनच डोळे वर करून बघतो तर आपल्या समोर सद्गुरू माई त्या सुवर्णाच्या आसनावर आरूढ झालेले आहेत. आपण आनंदाने मोहरून जातो. त्या रत्नजडित आसनावर ते दिव्य जोडपं शोभून दिसत आहे. सद्गुरू माई खूप गोड सुंदर दिसत आहेत. धावतच जाऊन आपण सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतो. वर उठून पाहतो तर सद्गुरू त्यांच्या प्रेमळ नजरेने आपल्याकडे पाहत आहेत. पुढे जाऊन आपण सौ माईंना नमस्कार करतो. माई आपुलकीने पाठीवरून प्रेमाचा हात फिरवतात. आपण पुन्हा सद्गुरूंच्या पायाजवळ येतो. पाद्यपूजनाला सुरुवात करण्यापूर्वी खाली सुंदर आपण रांगोळी काढूया. त्यावर सुवर्णाचं ताम्हण ठेवूया. सद्गुरूंनी त्यांचे पाय ताम्हणात ठेवले आहेत. आपण कलशातल्या त्रिवेणी संगमाच्या पाण्याने सद्गुरूंची पावले धूत आहोत. सद्गुरूंचा तो कोमल, मृदू, दिव्य स्पर्श आपल्याला जाणवत आहे. आनंदाच्या लहरी आपल्या शरीरातून वाहत आहेत. आनंद होत आहे, खूप खूप आनंद होत आहे. सद्गुरूंची पावले आपण मऊ स्वच्छ वस्त्राने पुसून घेत आहोत. पाण्याचे ताम्हण बाजूला करून त्या जागी सुवासिक फुलाने भरलेलं सुवर्णाचं ताम्हण ठेवूया. आता सद्गुरूंनी आपले पाय त्या फुलांवर ठेवले. खूप सुंदर दिसत आहेत सद्गुरूंची चरणकमल. सद्गुरूंच्या पायाच्या दोन्ही अंगठ्यावर आपण चंदन, अष्टगंध लावून त्यावर अक्षदा वाहूया. पायाला अत्तर लावूया. सद्गुरूंसाठी सुंदर हिऱ्या मोत्यांची कंठी बनवली आहे. हिऱ्यांचा मोठा हार बनवला आहे. कंठी आणि हार सद्गुरूंच्या गळ्यात घालूया. सद्गुरूंच्या हातात हिऱ्यांची कडी घालूया. मनात हाच भाव की हे सद्गुरुराया, ही दिसायला हिऱ्यांची कडी आहेत, पण असायला मात्र माझ्या प्रेमाची बेडी आहे. सद्गुरूंच्या प्रत्येक बोटात हिरे, माणिक, पाचू, पुष्कर आणि नीलमच्या अंगठ्या घालूया. आणि आता सद्गुरूंच्या पायाकडे बसून त्यावर आपण मोगरा, चाफा, जाई, जुई ही फुलं वाहूया. मनात हाच भाव की हे सद्गुरुराया,
फुलं वाहता वाहता मीच मला तुझ्या पायावर वाहत आहे. उभं राहून सद्गुरूंच्या गळ्यात टपोऱ्या गुलाबांच्या फुलांचा सुंदर हार घालूया. आणि आता सद्गुरूंना पंचारतीने ओवाळताना आरती करूया. आरती म्हणजे हृदयामधला आर्त भाव. आर्ततेने सद्गुरूंना सांगूया की हे सद्गुरुराया, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपल्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहेत. सद्गुरूंच्या डोळ्यात प्रेम, वात्सल्य, आनंद आहे. पंचारती बाजूला ठेवून आपण सद्गुरूंच्या चरणांवर डोके ठेवून त्यांना नमस्कार करूया. आपलं मन कृतज्ञतेने, शरणागतीने भरून आलं आहे. आपण तिथून उठूया व सौ माईंकडे जाऊया. माईंना हळद, कुंकू लावूया. त्यांच्या आंबाड्यात मोगऱ्याचा गजरा माळूया. हाताला अत्तर लावूया. माईंसाठी सुंदर हिऱ्या मोत्यांचा तन्मणी बनवला आहे. हिऱ्यांचा हार बनवला आहे. तो माईंना घालूया. माईंच्या मांडीवर रेशमाचा रुमाल ठेवूया. त्यावर रेशमाची सुंदर साडी, ब्लाऊज पीस, नारळ ठेवून ओटी भरूया. माई पुन्हा पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात. आपल्याला खूप आनंद होत आहे. आपण उरलेली सुवासिक फुले घेऊन सद्गुरू माईंवर उधळत आहोत. सद्गुरू माई खूप प्रसन्न आहेत. माई ओटी बाजूला करून ठेवतात. आपण सद्गुरूंच्या पायावरची फुलं अलगद बाजूला करूया. सद्गुरू पाय वर घेऊन आरामात बसलेले आहेत. सद्गुरू माई खूप खूप प्रसन्न दिसत आहेत. जसे शंकर पार्वती, विठ्ठल रखुमाई, तसे माझे सद्गुरू माई. आता आपण सद्गुरूंना नैवेद्य देऊया. सोन्याच्या ताटात सद्गुरू माईंना आवडणारे पदार्थ वाढलेले आहेत. ते सद्गुरू माईंच्या समोर ठेवूया. आवडीचे पदार्थ बघून सद्गुरू खूप खुश झाले आहेत. ते प्रेमाने, आवडीने, स्वादाने जेवत आहेत. आपल्याला खाली बसायला सांगतात व म्हणतात, काय हवं आहे ते माग, मी प्रसन्न आहे. आपल्या आनंदाला काही सीमाच राहत नाही. आपण हात जोडून सद्गुरूंना मागतो, हे सद्गुरुदेवा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. भक्ताचं हे मागणं ऐकून सद्गुरू खूप प्रसन्न झाले. त्यांनी ताटातला एक पदार्थ प्रसाद म्हणून आपल्याला दिला व दोन्ही हात वर करून आता ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आपण खाली वाकून त्यांना नमस्कार करूया. सद्गुरू म्हणतात, सद्गुरू म्हणतो तथास्तु, सद्गुरू म्हणतो तथास्तु, सद्गुरू म्हणतो तथास्तु, 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 तथास्तु. आपण सद्गुरूंच्या चरणाकडून उठून पुन्हा समोर येऊन बसूया. सद्गुरुमूर्ती डोळ्यात साठवताना त्यात एवढ्या आपण रंगून गेलो, त्यांच्यात रमून गेलो, त्यांच्याशी एकरूप झालो आणि जाणीव झाली की समोरचे सद्गुरू पुन्हा आपल्या हृदयातल्या कमळ आसनावर विराजमान झालेले आहेत. आणि हळूहळू कमळाच्या त्या पाकळ्या पुन्हा मिटू लागल्या आहेत. श्री सद्गुरू
श्री सद्गुरू म्हणजे हृदयातले गुप्त रूप, जे सर्वांच्या हृदयात वास करून आहेत. अशा या गुप्त रूपी श्री सद्गुरूंना अनंत अनंत कोटी नमस्कार. सर्वांनी 2 मिनिटं शांत बसून नंतरच आपले डोळे उघडावेत, ही आपल्याला विनंती.